आज आहे गणेश जयंती आणि माझा आहे उपवास। सर्वात आधी तर गणेश जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। उपवास असल्यामुळे मला बनवायची होती खिचडी, पण मी साबुदाणे भिजत घालण्यासाठीच विसरले होते। तर ते मी सकाळी उठल्यावर भिजत घातले, भिजलेच चांगले। आणि इकडे शेंगदाणेसुद्धा भाजत ठेवले होते, कारण माझं शेंगदाण्याचं कूट संपलं होतं। ते भाजतायत तोवर आठवलं संध्याकाळी भाजीला काय बनवायचं, म्हणून मी सफेद वाटाणा भिजत घातला, सोबतच हिरवे मूगसुद्धा घातले। कारण मोड आणून ठेवले ना की भाजी कधीही बनवता येते। तुमच्यापैकी कोण कोण असे आहेत माझ्यासारखे ज्यांना सकाळ संध्याकाळ भाजीला काय बनवायचं हे अचानक आठवतं। असो, अगदी साध्या पद्धतीने साबुदाणा बनवला होता। थोडंसं तेल, त्यात जिरं, एक मिरची घालून भिजवलेले साबुदाणे घातले। नंतर त्यात शेंगदाण्याचा कूट घालून चवीनुसार मीठ घातलं आणि थोडीशी साखर घातली। 2 मिनिटं वाफ दिली। आता खिचडी बनले आणि माझं पिल्लू खाणार नाही असं तर होणारच नाही। तिने थोड्याच वेळापूर्वी नाश्ता केला होता, तरीही तिला खिचडी खावी होती। आता मला काही काम करायचं असेल ना, तेव्हा माझ्या लेकीचा हट्ट असतो की आई तू माझ्यासोबत खेळ। आता काय करणार, कामं तर होतच राहतील, पण माझी लेक काही पुन्हा लहान होणार नाही, म्हणून मी तिच्यासोबत खेळत असते। चला, व्हिडिओ इथेच एंड करते। तोपर्यंत बाय।